तर भाजपच्या मंडळीला आमंत्रण दिलं तरी आले नाहीत असं गुलाबराव पाटील यांनी म्हटलेलं आहे। जळगावच्या महायुती निर्धार मेळाव्यामध्ये भाजपा नेते गैरहजर असल्याचं पाहायला मिळालं। भाजपा नेत्यांची गैरहजेरीवरती गुलाबराव पाटलांनी नाराजी व्यक्त केली आहे। तर मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा मुद्दा मांडणार असल्याचं देखील गुलाबराव पाटील यांनी म्हटलं। भाजपच्या आमच्या मंडळीला बोलवल्यानंतर सुद्धा आमची भाजपची मंडळी इथं आली नाही। याच्यावर आम्ही मार्ग काढू, विनंती करू, कारण की त्यावेळेस ते नवरदेववाले, आम्ही नवरदेववाले होते, ते नवरीवाले होते। आता आम्ही नवरीवाले आहे, ते नवरदेववाले आहे। त्यामुळे निश्चितपणाने आम्ही तो मार्ग काढण्याचा प्रयत्न करू। पण आज मी माझ्या भडगाव आणि पाचोऱ्याच्या शिवसैनिकांना आणि शेतकऱ्यांना धन्यवाद देतो। उद्याच्या दिवशी कॅबिनेट आहे। आदरणीय देवेंद्रजी असतील, आदरणीय गिरीश भाऊ असतील किंवा आदरणीय एकनाथ शिंदे साहेब असतील, यांच्यापर्यंत ही आम्ही माहिती देणार आहोत की जेणेकरून लोकसभेमध्ये ज्याप्रमाणे आपण एक संघ राहून निवडणुका लढण्यानंतर काय परिणाम होतो, देशाचा वारा इकडे तिकडे असताना सुद्धा आपण एक संघ असल्यामुळे दोघं सीट आपल्या लोकसभेच्या निवडून येऊ शकल्या। तसं जर आपण एक संघ राहिलो तर जळगाव जिल्ह्यामध्ये 11चे 11 आमदार आपले निवडून येऊ शकतात। त्याच्यामुळे आपल्यामध्ये फूट असणं हे आपल्याकरता नुकसानीचं या ठिकाणी चित्र आहे असं मला सांगावंसं वाटतं।